वेलकम स्टुडंट्स. तर आज आपण ऑलरेडी हा आपला फर्स्ट टॉपिक कंप्लीट झालेला आहे, फंक्शन. ठीक आहे. तर आज टुडे वी विल स्टार्ट द सेकंड टॉपिक ऑफ युअर युनिट नंबर 1 अँड दॅट इज व्हॉट डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणा, डेरिव्हेटिव्ह म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला स्टडी करायचा आहे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा आणि इंजिनिअरिंगच्या दृष्टीने सुद्धा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला एक डेरिव्हेटिव्ह स्टडी किंवा अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला लिमिट म्हणून एक कन्सेप्ट आहे. ऍक्च्युली हा एक टॉपिक होता जी स्कीमच्या सिलेबसमध्ये, पण आय स्कीम मध्ये हा टॉपिक नाही, एक सिंपल छोटा कन्सेप्ट ठेवलेला आहे तुम्हाला. तर लिमिट या मी शब्दाचं मिनिंग आपल्याला लक्षात घ्यायचंय. जनरली आपण लिमिटेशन्स म्हणतो, लिमिट्स. ठीक आहे. इट इज नथिंग बट लिमिटेशन, बाउंड्री. त्या बाउंड्रीच्या बाहेर जायचं नाहीये, दॅट इज द लिमिटेशन्स. तिथपर्यंत जायचं. ठीक आहे ना. तर लिमिट इज नथिंग बट ऑल्सो बाउंड्री कंडिशन, म्हणजे लिमिटेशन्स आले, त्याला लिमिट आहे. सपोज करायचं आहे की फिगर ड्रॉ केली आहे, सर्कल काढलाय आणि सर्कल मध्ये हा पॉलिगॉन काढलाय. ठीक आहे. आता मला सांगा, जर मी पॉलिगॉनच्या साइड्स, नंबर ऑफ साइड्स जर वाढवत गेलो, म्हणजे आता 1 2 3 4 5 साइड्स आहे, 6 करेल, 7 करेल, 8 करेल, तर मी जर पॉलिगॉनच्या साइड्स इन्क्रीज करत गेलो तर एक स्टेज अशी येईल की हा पॉलिगॉन सर्कल होईल. सर्कल पॉलिगॉन काय होईल? सर्कल होईल. म्हणजे तुम्हाला एक जस्ट एक्झाम मध्ये असं हे झाला 6 फिगर, 7 साइड्स, 8 साइड, असं करत 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 म्हणजे या पॉलिगॉनची बाउंड्री काय आहे, तर ती सर्कल पर्यंत. सर्कलच्या वर जाईल का तो पॉलिगॉन? नाही जाणार. फार तर फार सर्कल होईल. म्हणजे पॉलिगॉन अँड लिमिट ऑफ पॉलिगॉन इज व्हॉट? लिमिट ऑफ पॉलिगॉन इज व्हॉट? सर्कल. ठीक आहे. लिमिट ऑफ पॉलिगॉन इज व्हॉट? सर्कल. एक साधं एक्झाम्पल द्यायचं झालं तर समज आपण फंक्शन हा टॉपिक स्टडी केलाय. फंक्शन f of x. सपोज कर आपलं फंक्शन आहे sin x upon x. जर मी x ची व्हॅल्यू 0 घेतली, x ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर आपल्या फंक्शनची व्हॅल्यू काय येईल? sin 0 डिवाइडेड बाय 0. आणि sin 0 डिवाइडेड बाय 0 ही व्हॅल्यू किती येते? कोणत्याही टर्मला, कुठल्याही फंक्शनला किंवा कुठल्याही टर्मला जर 0 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं? इन्फायनाइट. म्हणजे ते फंक्शन एक्झिस्ट होतं का? नाही होत. म्हणजेच काय की फंक्शन त्या पॉइंट साठी फंक्शनची व्हॅल्यू इन्फिनिटी मिळते. पण जर फंक्शनचं लिमिट जर आपण 0 घेतलं, म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू एक्झॅक्ट 0 घ्यायची नाहीये, त्याच्या जवळची व्हॅल्यू घ्यायची, 0 च्या जवळ, तर याला म्हणायचं x टेंड्स टू 0. इट इज रीड ॲज x टेंड्स टू 0. म्हणजे x 0 च्या जवळची व्हॅल्यू घेतली तर या फंक्शनचे जर लिमिट काढलं आपण, तर लिमिट ऑफ दिस फंक्शन ॲज x टेंड्स टू 0 sin x अपॉन x, तर ही व्हॅल्यू येते 1. एक्झॅक्ट 0 ला व्हॅल्यू काय येते? इन्फिनिटी. पण 0 च्या जवळपासच्या व्हॅल्यूजला जर आपण त्या व्हॅल्यू चेक केल्या तर त्या फंक्शनची व्हॅल्यू कशाच्या जवळ येते? 1 च्या जवळ येते. पण 0 ला एक्झिस्ट आहे का? नाहीये. पण 0 च्या जवळच्या व्हॅल्यूला काय येतो? 1. म्हणून या फंक्शनचं लिमिट sin x upon x, या फंक्शनचं लिमिट काय आहे? तर 1 आहे. कोणत्या टर्मसाठी? जेव्हा x 0 कडे अप्रोच होणार आहे, म्हणजे जेव्हा x 0 कडे अप्रोच होईल तेव्हा sin x by x ही व्हॅल्यू 1 कडे अप्रोच होईल. जेव्हा फंक्शन x ची व्हॅल्यू 0 कडे जात असेल तेव्हा त्या फंक्शनची व्हॅल्यू कुठे असेल? 1. कारण जेव्हा x टेंड्स टू 0 sin x by x तुम्ही जर चेक केलं, कॅल्सीवरती पण चेक करता येईल, तर ती व्हॅल्यू कुठे असणार आहे? 1 असणार आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ लिमिट. म्हणजेच लिमिट इज नथिंग बट इट इज द बाउंड्री कंडिशन. आणि या लिमिटचा यूज करून आपल्याला डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन बघायची आहे. ओके. म्हणजेच बघा, LIM लिमिट x
टेंड्स टू ए, इथे दिले बघा x इज रीड आहे, याला काय वाचायचंय x टेंड्स टू ए, म्हणजे x ची व्हॅल्यू a नाहीये पण a च्या जवळ आहे. आपण म्हणतो ना आपण त्या गोल पर्यंत त्या टार्गेट पर्यंत मी गेलो होतो, टार्गेट अचीव झालं का नाही झालं तो भाग वेगळा, पण मी टार्गेटच्या जवळ गेलो होतो, राईट. सो दॅट इज मीनिंग ऑफ x टेंड्स टू ए, म्हणजे x इज नॉट एक्झॅक्टली a बट x इज नियर अँड नियरर टू a, a च्या जवळपास गेलो होतो. दॅट इज नथिंग बट द मीनिंग ऑफ x टेंड्स टू a, राईट. f of x is equals to l, where l is called as limit of function. त्या फंक्शनचं काय आहे लिमिट, म्हणजे त्या फंक्शनचं लिमिट काय असेल l, आणि x tends to a is read as this symbol. या सिम्बॉलला मीनिंग याला रीड कसं करायचंय, so it is x tends to a, आणि या फंक्शन f of x ची व्हॅल्यू जेव्हा x क्लोजर अँड क्लोजर टू a असेल तेव्हा या फंक्शनची व्हॅल्यू क्लोजर अँड क्लोजर टू l असेल. म्हणजे सरळ सरळ जर जेव्हा x is approaches to a, x approaches to a, this f of x approaches to l, म्हणजे जेव्हा फंक्शनची व्हॅल्यू a च्या जवळ असेल तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू l च्या जवळ असेल. दॅट इज द मीनिंग ऑफ लिमिट, राईट. आता आपण डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन्स बघूया. बघा डेफिनेशन, if y is equals to f of x is any function and h is small value which is greater than 0, 0 पेक्षा थोडीशी मोठी व्हॅल्यू, 0 पेक्षा मोठी एक स्मॉल व्हॅल्यू छोटीशी, then derivative of y with respect to x, derivative of y with respect to x is denoted by, आता हा सिम्बॉल इम्पॉर्टंट आहे, is denoted by dy by dx, dy by dx. So that means d means derivative of which function y with respect to x, derivative of y with respect to x is denoted by dy by dx and is defined as, and त्याचं डेरिव्हेटिव्हचं डेफिनेशन आहे बघा, dy by dx is equals to लिमिट, lim म्हणजे लिमिट h टेंड्स टू 0, जेव्हा 0 कडे व्हॅल्यू असेल, h ची व्हॅल्यू क्लोजर अँड क्लोजर, नियर अँड नियरर टू 0, 0 नाहीये पण 0 च्या जवळ असेल तेव्हा या फंक्शनची व्हॅल्यू कुठल्या फंक्शन ऑफ x प्लस h मायनस फंक्शन ऑफ x, हा ओरिजिनल फंक्शन, हा x प्लस h म्हणजे थोडीशी व्हॅल्यू वाढवली आपण, h प्लस h ऍड केलं डिवाइडेड बाय, तर या व्हॅल्यूला काय म्हणायचंय derivative of y with respect to x, that is nothing but dy by dx. So dy by dx is equals to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h, and this is called first principle of derivative. याचं नाव काय आहे, first principle of derivative. तर डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट सिम्पली लिमिटिंग व्हॅल्यू. ह्या लिमिटिंग व्हॅल्यू कोणत्या, एका फंक्शन मधून दुसऱ्या फंक्शनचं सबट्रॅक्शन केलं आणि डिवाइडेड बाय जो काही आपण h घेतलाय तर त्या डिव्हिजन मध्ये जी काही व्हॅल्यू येईल या लिमिटची, त्या लिमिटच्या व्हॅल्यूला काय म्हणायचंय dy by dx. सो dy by dx हा पार्ट आता इम्पॉर्टंट आहे. dy म्हणजे हा पार्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह, कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, y चा डेरिव्हेटिव्ह. कशाने घेतोय आपण, x नी, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. याला कसं रीड करायचं dy by dx, dy by dx means डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, शॉर्ट मध्ये विथ रिस्पेक्ट टू x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y हा पार्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, that is nothing but dy by dx. तुम्ही वेलोसिटीची डेफिनेशन बघितली असेल बघा, फिजिक्स मध्ये वेलोसिटी v इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणतो ना आपण, तर dx by dt येतं तिथं. तर x हा डिस्टन्स असतो, डिस्प्लेसमेंट असते, टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे जर डिस्प्लेसमेंटचं रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू जर टाइम घेतला
dx by dt म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t, दिस इज नथिंग बट वेलोसिटी. वेलोसिटी माहिती आहे ना, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, किंवा dv is equals to dx by dt, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. So this is nothing but velocity. म्हणजे velocity is one of the example of derivative. डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याला काय म्हणायचंय, dx by dt. ओके, राईट. ओके, नेक्स्ट पॉइंट, इम्पॉर्टंट पॉइंट किंवा फॉर्म्युलेज आहेत. आता त्या फॉर्म्युल्यावरती डिपेंडेंट सगळं एक्झाम्पल, सगळं टॉपिक आहे आता. तर फर्स्ट, डेरिव्हेटिव्हज ऑफ स्टँडर्ड फंक्शन. आपण जे फंक्शनचे टाइप बघितले, अल्जेब्रिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल. तर या आता सगळ्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज पाहायचे आपल्याला, राईट. फर्स्ट, कॉन्स्टंट फंक्शन आहे d by dx of derivative of constant function, derivative of c is equals to 0, where तुम्हाला पाहिजे असेल तर c काय आहे, तर कॉन्स्टंट आहे. c is constant, derivative of constant function is 0. काय तो derivative of constant is 0. म्हणजे जर आता कोणी विचारलं कॉन्स्टंटचं 0, आता कॉन्स्टंटच्या टर्म कोणत्या कोणत्या आहेत, सगळे नंबर्स 1 2 3 4 0 1 -2 -7 -10. तर या सगळ्या नंबर्सचा जर डेरिव्हेटिव्ह विचारला तर या सगळ्या नंबर्सचा डेरिव्हेटिव्ह काय सांगायचा, 0 सांगायचा. आता d by dx म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ c विथ रिस्पेक्ट टू x. कसं रेडी करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ c विथ रिस्पेक्ट टू x is equals to 0, right. d by dx of c is equals to 0. Derivative of constant function or derivative of constant term is 0. Second term, d by dx of